सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आज एक सकाळची महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोच केलेली आहे की ज्याच्यामध्ये जी काही भरती आहे, आता नवीन भरती पडणार 2024 ची, ती विधानसभेच्या नंतर होणार की विधानसभेच्या अगोदर होणार याचं पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे। कारण की या भरतीवरती अजून सुद्धा मुलांचा विश्वास नाहीये, कारण की ह्याच्या पाठीमागे सुद्धा राजकारण आहे आणि अशी मानसिकता तयार होणं साहजिकच आहे, लक्षात ठेवायचं। त्यामुळं या पोलीस भरतीबद्दल अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आज सकाळी मी दिलेला आहे तुमच्यापर्यंत। जर तुम्ही पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल, त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही पाहून घ्यायचं आहे। आताचा खूप महत्त्वाचा विषय की सर परिपत्रक निघत आहेत, 2 परिपत्रक आउट झालेले आहेत। ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेला दुपारी 12 वाजेपर्यंत रिक्त जागेचा अहवाल मावलेला आहे, तर तो लगेचच येईल का वगैरे वगैरे, आणि ही भरती खरंच पडेल का असा विषय, किंवा पुढची प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे ह्याचं जरा मार्गदर्शन करा म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांना विनंती केलेली होती। तर तुमच्या विनंतीला मान देऊन आता खूप महत्त्वाचा विषय आहे की पुढची प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे, पुढची संपूर्ण प्रोसेस कशा पद्धतीने आहे याचं संपूर्ण विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सुरुवातीला एक विनंती करतोय, चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी डे बाय डे नोटिफिकेशनद्वारे मिळून जाईल। नवीन पोलीस भरती 2024चं जे परिपत्रक पहिला आउट झालं, त्यानंतर महाराष्ट्रातल्या पोलीस भरती करणाऱ्या तमाम जे काही विद्यार्थी आहेत त्यांना थोडं संशय वाटू लागला, कुणाला आनंद झाला, अशा पद्धतीची द्विधा अवस्था महाराष्ट्र पोलीसमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीची झालेली होती। कारण की ही पोलीस भरती आता मी 2022-23 एक उदाहरण दिलं, त्याच्यामध्ये 3-3, 4-4 महिने रिक्त जागेचा अहवाल येत नव्हता, आणि आता परिपत्रक 27 ला काढलंय, परिपत्रक 28 ला काढलंय। 2 परिपत्रक काढून एका दिवसामध्ये रिक्त जागेचा अहवाल मागितलाय, 1-2 दिवसामध्ये रिक्त जागेचा अहवाल मागितलाय। मग ही प्रोसेस का फास्ट झाली, ही प्रोसेस आत्ताच का फास्ट झाली, तर त्याचं उदाहरण आहे विधानसभेचं इलेक्शन। लक्षात ठेवा, म्हणजेच हे सत्ताधारी पक्ष किंवा सत्ताधारी जे काही मंत्री वगैरे असतात, जे डिपार्टमेंटमध्ये मंत्री म्हणून बसतात, लक्षात ठेवायचं, त्यांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आता लक्षात ठेवायचं। त्याच्यापेक्षा सुद्धा उच्च अधिकारी असतात, शिकलेले वगैरे अनुभवी असतात, त्यांच्यावर सुद्धा खूप महत्वाच्या गोष्टी असून सुद्धा ते कोणत्याही पद्धतीनं या गोष्टीला समर्थन देत नाहीत, लक्षात ठेवायचं। कारण की जे काय आमदार सांगेल, जो कोण खासदार सांगेल त्यांचंच ऐकायचं आणि पुढे सगळ्या प्रोसेस करायचं, ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची, लक्षात ठेवायचं। त्यामुळे खूप महत्वाचा विषय होता। त्यामुळं जोपर्यंत हे रिक्त जागेचा अहवाल येत नाही तोपर्यंत भरती पडणार नाही, हा विषय होता। आणि हे त्याच पद्धतीनं आहे, हे 1 महिना अगोदर पण मी तुम्हाला सांगत होतो की जोपर्यंत रिक्त जागेचा अहवाल येत नाही तोपर्यंत भरती पडू शकत नाही। ओके, आता पुढची प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे, आता यांनी परिपत्रक काढले, आदेश पण दिलेले आहेत, अति तात्काळ सूचना पण दिलेल्या आहेत परिपत्रकामध्ये। आता हे परिपत्रक संबंधित जिल्हा अधिकारी जे असतील, पोलीस डिपार्टमेंटचे मेन अधिकारी एसपी वगैरे, यांच्याकडे गेल्यानंतर दिनांक 1 जानेवारी पासून 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंतच्याच फक्त सांगतोय, पाठीमागचा विषय याच्यामध्ये काही नाही, लक्षात ठेवायचं। यांनी घ्यायला पाहिजे होता, त्यांनी घेतलेला नाहीये। पाठीमागच्या जागा मोठ्या प्रमाणात जवळजवळ 40,000 प्लस जागा रिक्त आहेत, त्याच्यामध्ये PSI कॉन्स्टेबल पकडून सांगतोय साधारण 35,000 जागा तर ह्या कॉन्स्टेबलच्या, लक्षात ठेवायचं। फडणवीस यांनी एका ह्याच्यामध्ये ट्विटमध्ये सांगितलेलं होतं की आम्ही 9,000 पोलीस भरती करणार आहे, त्यामुळं आम्हाला पुढे जमणार नाही, किंवा तुम्हाला वयवाढ संधी असेल किंवा आम्हाला पावसाळ्यातच ग्राउंड घ्यावं लागणार, कारण की पुढं दिवाळीमध्ये किंवा दिवाळीच्या तोंडावरती आमचं रणांगण आहे विधानसभेचं, त्यामुळे आम्हाला काही पण करून ही पोलीस भरती पूर्ण करून आम्हाला 9,000 जागेची पोलीस भरती करायची आहे। तर 9,000 जागेची पडेल का, तर नाही, याच्यामध्ये आकड्यांची कमतरता येईल। त्यांनी तो अंदाजित आकडा बोललेला होता, कारण की किती जागा रिक्त होणार जिल्ह्यावाईज, जरी ते होम डिपार्टमेंटचे मंत्री असले तरी सुद्धा सांगतोय त्यांना माहित नसतात त्या गोष्टी। जोपर्यंत प्रत्येक जिल्ह्याच्या एसपी कडून रिक्त जागेचा अहवाल डिपार्टमेंटला येत नाही तोपर्यंत पोलीस भरतीला परमिशन भेटू शकत नाही, किंवा फॉर एक्झाम्पल आपल्याला एवढ्या जागा काढायच्या तेवढं सांगता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्या पद्धतीने आता काय झालं, सर्क्युलेट जे काय परिपत्रक आहे ते सर्कल झालेलं आहे, आणि तिकडे सगळीकडे गेल्यानंतर आता फास्ट मध्ये ही प्रोसेस होते की 1 तारखेपासून 1 जानेवारी पासून ते 2024 पर्यंत काही रिटायर झालेले असतील, काही ऍक्सिडेंट डेट असतील, काही जणांचं राजीनामा असेल, अशा पद्धतीने जे काही 5-6 घटक आहेत यांचा विचार करता एकंदरीत 2024 पर्यंत किती जागा खाली होतील याचं पूर्ण जे काही जागा ह्याच्या वाईज तुमचे समांतर आरक्षण असतील किंवा जे काही दुसरं घटक आहेत त्याच्यानुसार सगळ्या जागा ह्या शासनाला डिपार्टमेंटला येतील। पहिला होम डिपार्टमेंटला आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याची टॅली होईल की बाबा शिपाईची किती पदं आहेत, तर फॉर एक्झाम्पल 20,000 आहेत, तर त्यातल्या
शिपायाच्या 20,000 पैकी किती शिपाई कॉन्स्टेबलला आपण परमिशन द्यायची आहे, तर एक 7,000 जागेना द्यायचे, 6,000 जागेना द्यायचे. ओके, नो प्रॉब्लेम. देन मग चालकला एक 10,000 जागा रिक्त असतील, तर त्यातल्या होम डिपार्टमेंट प्रशासनाला किंवा शासनाला जे आहे आता त्या शासनाला विचारणार की आपण किती जागेनं परमिशन द्यायची आहे. मग त्याच्यावरती जे काही सरकार असेल आत्ताच ते त्याला परमिशन देणार आहे. होय बाबा 2,000 2,500 आपल्याला जे काही चालक आहेत त्यांना परमिशन द्यायचे आहे. त्या पद्धतीनं बॅट्समनसाठी ठराविक जिल्ह्याच्या ऍड पडलेल्या होत्या. मग ठराविक जिल्ह्यानंतर उर्वरित जिल्ह्यात सुद्धा जागा 2-3, 5-6, 7-8 जागा खाली होत्या किंवा आता होणार पण आहे. 2024 पर्यंत याची मुदत आहे, लक्षात ठेवा. 31 डिसेंबर 2024 पर्यंत बॅट्समनच्या जागा रिक्त असतील. तर एकंदरीत समजा 1,000 जागा रिक्त आहेत किंवा 700 जागा रिक्त आहेत, तर त्यातल्या 100 जागेला आपण परमिशन देऊया बॅट्समनसाठी. एसआरपीएफ पण सेम ह्याच पद्धतीने एसआरपीएफचं नवीन गटाची स्थापना सुद्धा करण्यास सुरुवात आहे. त्या सुद्धा जागा जास्त असतील, लक्षात ठेवायचं. एसआरपीएफच्या फॉर एक्झाम्पल 4,000 जागा रिक्त आहेत, तर त्यापैकी आपण 1,500 जागेंना परमिशन देऊया. अशा पद्धतीनं जे काही होम डिपार्टमेंटला सगळ्या जागा येतात, पहिला जे रिक्त जागेचा अहवाल होम डिपार्टमेंटला येईल. होम डिपार्टमेंटला आल्यानंतर सगळ्या जागेंचं एकत्रित जे काही जागा असतील त्याची छाननी होईल. परत एकदा रिचेक केलं जाईल. रिचेक केलं झाल्यानंतर गटावाईज म्हणजे तुमच्या घटक वाईज सगळं डिवायडिंग केलं जाणार की पोलीस कॉन्स्टेबलला एवढ्या जागा रिक्त आहेत, चालकला एवढ्या जागा रिक्त आहेत, बॅट्समनला एवढ्या जागा रिक्त आहेत. अशा पद्धतीनं सगळं एसआरपीएफला एवढ्या जागा रिक्त आहेत. अशा पद्धतीनं सगळ्या जागा रिक्त ह्या जे काही सरकार किंवा जे काही आता हे असतील होम डिपार्टमेंटचे मंत्री त्यांच्यासमोर हे सादर केले जातील आणि एकंदरीत होम डिपार्टमेंटचे सिनियर अधिकारी आणि सत्ताधारी पक्षातील मंत्री अशा पद्धतीनं म्हणजेच फडणवीस यांच्या पद्धतीनं त्याच्यावरती मिटिंग बसेल आणि मिटिंग बसल्यानंतर त्याच्यावरती जे काही जागेंचा हे असेल अहवाल आला असेल त्याच्यावरती परमिशन या दोघांच्या संयम मतानं तिथं होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. म्हणजे किती जागा पडणार आहेत हे अजून सुद्धा गुलदस्त्यात आहे जोपर्यंत रिक्त जागेचा अहवाल येत नाही. आता 1 ऑक्टोबर जवळच आहे, लय लांब नाहीये, 1-2 दिवस राहिलेले आहेत. त्यामुळं ह्या गोष्टी फास्ट मध्ये होतील. एक म्हणजे 2 पकडला तरी चालेल, 1-2 तारीख पकडली चालेल, 2 तारखेपर्यंत सुद्धा वाट बघू शकतात, लक्षात ठेवायचं. तदनंतर त्याच्यावरती बैठक बसेल आणि जो निर्णय मगापासून सांगतोय त्या पद्धतीनं त्याला परमिशन भेटेल आणि परमिशन भेटल्यानंतर त्याच्यावरती काय होईल, शिक्कामोर्तब होईल की आम्ही एवढ्या जागा भरणार आहोत. ओके, हे आता अंतर्गत असते. जोपर्यंत ऑफिशियल परिपत्रक आउट होत नाही तोपर्यंत जागा किती आहेत हे परफेक्ट कोणीच सांगू शकत नाही, लक्षात ठेवायचं. कोणीच नाही. अंदाजित मापजण सांगू शकतात. 9,000 प्लस, 12,000 प्लस, 14,000 प्लस, 15,000 प्लस असे सांगतील. पण ह्याच्या आधी पण सांगितलं की फडणवीस सुद्धा सांगू शकणार नाही की किती जागा असतील. 9,000 हा अगोदरचा अंदाजित आकडा होता. पण आता जोपर्यंत आपण त्याला परमिशन देत नाही, जोपर्यंत परमिशन देत नाही तोपर्यंत कोणीच सांगू शकत नाही. त्यांनी पहिला स्वतःला विचारणार की आपण किती जागेनं म्हणलेलो. परत विविध संघटना असतील, विविध विद्यार्थ्यांनी जे काही हे दिलेत निवेदन दिले त्याच्यामध्ये त्यांनी मोठे मोठे आकडे टाकले असतील. तर विधानसभेच्या तोंडावरती आपल्या जे काही सदस्य आहेत, समाजातील घटक आहेत, त्यांना खुश करण्यासाठी त्यांनी 12,500चा सुद्धा निर्णय घेऊ शकतात, 10,500 सुद्धा निर्णय घेऊ शकतात, 14,000चा सुद्धा निर्णय घेऊ शकतात. सगळं त्यांच्या हातात आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावरती एक मात्र नक्की आहे की जागा त्यातल्या त्यात जास्त पडणार आहेत. गेल्या भरतीपेक्षा आताच्या जागा ह्या कमी असतील निश्चितच, पण त्यातल्या त्यात जागा ह्या जास्त असणार नक्कीच. हा विषय खूप महत्वाचा आहे. मग तिथून पुढे परमिशन दिल्यानंतर मग नोटिफिकेशन काढायचं. नोटिफिकेशनचा विषय असा आहे की जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही त्या आचारसंहितेच्या अगोदर नोटिफिकेशन काढायला पाहिजे. हा विषय खूप महत्वाचा, लक्षात ठेवायचं. आचारसंहिता येणाऱ्या 10-15 दिवसांमध्ये लागणार आहे. 26 नोव्हेंबर पर्यंत ही विधानसभेची इलेक्शन आहे, त्याचा निकाल सुद्धा लागण्याची शक्यता जोरात आहे. म्हणजे नोव्हेंबरचा महिना सुद्धा यामध्ये जाणार, लक्षात ठेवायचं. आणि नंतर मग डिसेंबरला खातेवाटप हे वगैरे इकडून तिकडं माकडउड्या वगैरे सगळ्यात चालू होतील आणि मग त्यांचे नाटक वगैरे झाल्यानंतर मग एखादं सरकार स्थापन होईल आणि त्याच्यानंतर सगळे जे ऑफिशियल वर्क आहेत ते जानेवारीपासून सुरुवात होईल. अशा पद्धतीनं जागा निघण्यापासून, रिक्त जागेचा अहवाल घेण्यापासून ते भरती पाडूपर्यंतची प्रोसेस तुम्हाला मी सांगितलेली आहे की ही कशा पद्धतीनं पडणार आहे भरती. येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे सगळं चित्र स्पष्ट होऊन जाणार आहे. दिनांक येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही जी भरती आहे ती पडून जाणार आहे. अजून सुद्धा विद्यार्थ्यांचा विश्वास नाही की सर हे गाजर दाखवत आहेत, हे खोटं बोलत आहेत, हे भरती पाडणार नाहीत असं विद्यार्थ्यांचं म्हणणं झालेलं आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतोय की ह्याच्या पाठीमागची हिस्ट्री पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे, ह्याच्या पाठीमागचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगितलेला आहे. विधानसभेच्या तोंडावरती ही भरती पाडतात म्हणजे पाडतात, विश्वास ठेवा. आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही भरती पाडणार. फक्त आणि फक्त जागा किंवा फॉर्म, जागा पाडणार, फॉर्म भरून घेणार, कोट्यावधी रुपये सरकारच्या तिजोरीत बसणार. त्याच्या व्याज वगैरे हे XYZ तुम्हाला माहिती आहे, सगळ्या गोष्टी आम्हाला बोलायची काही गरज नाही.
पण लक्षात ठेवायचं अशाच पद्धतीनं पुढची प्रोसेस होईल आणि ऑफिशियल पोलीस भरती ही 2025 ला त्याचं ग्राउंड सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर पुढची प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे आणि खरीच भरती पडेल का वगैरे वगैरे. लक्षात ठेवा 2 पावलं डिपार्टमेंटनं पुढे टाकलेले आहेत, 2 परिपत्रक आउट झालेले आहेत. दोन्ही परिपत्रकाचं विश्लेषण तुमच्यापर्यंत मी पोच केलेलं आहे. खूप महत्वाचे होते आणि अति तात्काळ सूचना होत्या. त्यामुळं जर सिनियर अधिकाऱ्यांनी होम डिपार्टमेंटच्या एखाद्या जिल्ह्याच्या एसपींना वगैरे आदेश दिले तर त्यांना ती प्रोसेस फास्ट करावी लागते. सगळी कामं साईडला ठेवून ती कामं त्यांना करावी लागतात आणि माझ्या मते ही भरती पडायला पाहिजे. कारण विधानसभा आहे म्हणून पडते तर पडू दे, नंतर नाही पडली तर मी यांचं काही खऱ्याचं नाही. लक्षात ठेवायचं 4-5 वर्ष यांचं पाय धुवावे लागतात आपल्याला. आपल्या हक्काच्या नोकऱ्या असून सुद्धा एखादं पद जर रिक्त असेल तर 6-6 महिन्यामध्ये ते भरावं लागतं. त्यामुळं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पण याच्याकडे दुर्लक्ष करून हजारो लाखो महाराष्ट्रातले जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्या विविध डिपार्टमेंटमधील हजारो लाखो पदे हे रिक्त लक्षात ठेवायचं. ह्याच्याकडे कुणीही लक्ष देत नाही. आतापर्यंत शेकडो जे काही बदले आहेत क्लास 1 क्लास 2च्या वगैरे त्या अशाच ठेवलेल्या आहेत. त्याच्यावरती सरकारचे जे काही विविध मंत्री आहेत त्यांचा हस्तक्षेप आहे. याच्यामुळे भरती रखडलेल्या आहेत लक्षात ठेवायचं. त्यामुळे अशा विविध गोष्टी आहेत लक्षात ठेवायचं की बाबा हे भरती का पडत नाहीत किंवा का पडत नाहीत, याला जबाबदार कोण आहे. ह्याच्या आधी पण तुम्हाला पूर्ण विश्लेषण आपल्या चॅनल तुमच्यापर्यंत केलेलं होतं. त्यामुळं या भरतीबद्दल जे काही मनात तुमच्या शंका असतील की बाबा सरकार गाजर दाखवते, भरती पाडून घेत नाही वगैरे वगैरे, तर हे असं काही नाहीये. भरती 100% पडणार आहे. येणाऱ्या 10 ते 15 दिवसांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. जे काही या आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेच्या अगोदरच भरती पडणार लक्षात ठेवायचं. त्यामुळं खूप महत्वाच्या गोष्टी होत्या की नवीन पोलीस भरती पडणार आहे की नाही पडणार, त्याच पद्धतीनं पुढची प्रोसेस कशी होणार आहे, रिक्त जागेचा अहवाल म्हणजे काय, नेमकं कशा पद्धतीने रिक्त जागा मोजल्या जातात, कुठून ते कुठपर्यंत मोजल्या जातात, अशा पद्धतीनं त्यामध्ये पाठीमागच्या जागेचा सुद्धा समावेश होऊ शकतो. पण त्याच्यावरती लक्ष देणार नाही सरकार, कारण की हजारो जागा रिक्त आहेत आणि ह्या जागा रिक्त असताना हजारो तरुणी आपल्या बेरोजगार आहेत, आपल्या स्वप्नांपासून फेकल्या गेलेल्या आहेत लांब. लक्षात ठेवायचं ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची. त्यामुळे ह्याच्यावरती विचार करायला कुणालाही वेळ नाही आणि मुलांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचत नाहीत. कारण एवढ्या जागा रिक्त असताना तुटपुंज जागा पाडतात. मग त्यामध्ये जे काही मुलं आहेत, आता बघा 15 लाख अर्ज आहेत, 17,000 मुलं आलेत आणि उर्वरित जे काही जवळजवळ पावणे 17 लाख अर्ज किंवा पावणे 15 लाख अर्ज पकडा, ती भरलेली मुलं अशीच परत पुढच्या भरतीसाठी तयारी करतील. परत 1000 रुपये फी आणि परत सगळ्या गोष्टी शून्यातनं सुरू आणि परत तेवढ्याच जागा नाही, त्याच्यापेक्षा कमी जागा आहेत. मग परत रेशो वाढलेला आहे कॉम्पिटिशनचा. मग अशा पद्धतीनं हे मुलांवरती ओझं येते आणि 2-3 भरती झाली की त्यांचं एज वार होते. त्यात हे वारंवार दरवर्षी भरती पाडत नाहीत. त्यामुळे सरकारला याचा फायदा अशा पद्धतीने होतोय. का मी वेगळ्या पद्धतीने बोललेलो होतो तुम्हाला की ही पोलीस भरती जर वारंवार पाडत राहिली तर मग सरकारच्या तिजोरीवरती लक्षात ठेवायचं 100% ओझे येणार. हे ओझे यांना नको आहे. होमगार्डचं सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे, होमगार्ड सुद्धा भत्तावाढ दिलेला नाही. कारण त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की महाराष्ट्रातल्या जे काही विविध योजना आम्ही सुरू केल्यात त्या योजनेद्वारे सरकारच्या तिजोरीवरती म्हणजे पैशाकडून सरकार काय झालंय, कमी झाले, कमकुवत झाले. त्यामुळे आम्ही त्याला परमिशन देऊ शकत नाही. सरळ परिपत्रक काढलंय, सरळ GR काढलाय आणि त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की जे काही बॅकवर्ड क्लासेस आहेत आणि त्याच पद्धतीने विविध योजना सुरू केल्या, जशी लेक लाडकी योजना, त्याच्यावरती तर पाक वाटोळं करून टाकले समाजाचं. लक्षात ठेवायचं इकडं 1500 रुपये द्यायलात आणि तिकडं तेल हे महाग करून तिकडून त्यांच्याकडे 2,000-3,000 रुपये काढून घ्यायलात. हे आपल्या समाजाला कळत नाही. लक्षात ठेवायचं. सो खूप महत्वाची प्रोसेस आहे. तुमच्यापर्यंत भरतीचा अहवाल पासून, रिक्त जागेचा अहवाल पासून ते जागा काढूपर्यंतची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला आता सांगितलेली आहे आणि सिरियसली घ्या. ही भरती पडणार आहे लक्षात ठेवायचं. याच्या आधी पण सांगितलं, जोपर्यंत परिपत्रकांची हालचाल होत नाही आणि फास्ट मध्ये प्रोसेस होत नाही तो पण भरतीचं काही सांगता येत नव्हतं. पण गेल्या 2-3 दिवसांमध्ये 2 परिपत्रक आउट झालेले आहेत. त्याचं सुद्धा विश्लेषण तुमच्यापर्यंत दिलेलं आहे. याच्यावरून एक कळतं अति तात्काळ सूचना. त्यामुळे ही प्रोसेस फास्ट मध्ये होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये या सगळी भरतीचं वारं किंवा नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला कळून जाईल. अशा पद्धतीने 2022 सुद्धा अशाच पद्धतीने झालं की ग्राउंड कधी चालू झालं कळालं नाही. मग हजारो लाखो मुलांचा विरोध होता. हा विषय तुम्ही बघितलाय. भरती पडणार नाही असं वाटत होतं किंवा भरतीचा विषय राहू दे, ग्राउंड सुरू होणार नाही असं प्रत्येकाला वाटत होतं. कारण पावसाळा समोर आलेला होता आणि काही 4-5 थेंब पडायलाच पण सुरुवात झाली होती. नंतर पूर आला तरी सुद्धा सरकारनं त्याच्यावरती कोणताही विचार केला नाही. शेवटी भरती घेऊन दाखवली. लक्षात ठेवायचं. म्हणून सांगतोय त्यांच्याकडे राईट्स आहेत, त्यांच्याकडे सत्ता आहे, सगळं त्यांच्याकडे आहे. त्याच्यापेक्षा मोठं कोणी नाही. आता सध्या महाराष्ट्राची अशी वस्तुस्थिती आहे. लक्षात ठेवायचं. त्यामुळं
येणार काही दिवसांमध्ये भरती पडून जाईल. ग्राउंड पण असं चालू होईल. म्हणता म्हणता ते दिवस येतील. त्यामुळे आतापासून सुरुवात करा. पडणार नाही पडणार हे विचारून थांबू नका. लक्षात ठेवायचं 100 पावलं पुढे राहायची असतील तर आतापासून सुरुवात करावीच लागते. लक्षात ठेवायचं. त्यामुळं सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी विनंती करतोय की कुणीही टाइमपास करू नका. जर तुम्हाला वर्दी हवी असेल तर आतापासून एक पाऊल टाकायला सुरुवात करा. सेम लेखी सेम तुमचं ग्राउंड अशा पद्धतीनं त्याचा रेशो आहे. ते रेशो याच्या आधी पण सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं तयारी करा. येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला तुमची जी वर्दी आहे हक्काची ती मिळून जाईल याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर एक विनंती करतोय, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. त्याच पद्धतीनं सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही दोन्ही सुद्धा लिंक जॉईन करायचे आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.